अग्रेसिव सिपिंग डीजी पाटील, निलेशजी कुंजीर साहेब, मुकेश मिश्रा साहेब, प्रभाकर सिंग साहेब, केतन डागा साहेब, बाळासाहेब बोईनकर साहेब, सचिन मुळे साहेब, सचिन कोटक साहेब, त्याचबरोबर कपिल सर, विनीत सर, जालिंदर शेळके साहेब, बाबाजी डेरे साहेब, अमितजी खातू साहेब, शुभम क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजन्सी, अभय खातू साहेब, सचिन ग्लिस्टार यांचे आभारी आहोत। त्याचबरोबर कन्हैया अग्रवाल, आसिफ सर, अमित सिंग, त्याचबरोबर पंढरी इंदोरे साहेब, NDH ग्रुप, बलदेव सर, दैवत डोंगरे, प्रणव चव्हाण, त्याचबरोबर ऋतू ग्लोबल, आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून ॲग्रोसेन्स शनी, किशोर शैनी, किशोर आवटी साहेब, शरद दादा बोडके साहेब, विपुल भाई, सुनील पोखरकर साहेब, जितेंद्र शेळके साहेब, उमेश साहेब, संतोषजी शर्माजी, त्याचबरोबर अरुण मिश्राजी, जयेश पठारे साहेब, बाळू कुरकुटे साहेब, नितीन माने साहेब, बाल गोविंद साहेब, त्याचबरोबर सचिन पदाले साहेब, विकी साहेब, प्रवीण चव्हाण साहेब, अजय गलांडे साहेब, कृष्णा मोरे साहेब, त्याचबरोबर संदीप पवार साहेब, विनय पाठक साहेब, संजय दाते साहेब, मोहन कोपरखैरणे, विकास कंक मॅन लॉजिस्टिक, त्याचबरोबर प्रसादजी उतेकर, प्रशांतजी शिंदे आणि दत्ता चौधरी यांचे आम्ही आभारी आहोत। अजय मीना साहब, आपसे विनती है आप मंच पर आइए। कस्टम अप्राइजिंग ऑफिसर हमारे बीच यहाँ मौजूद है। अजय मीना साहब, आपसे विनती है जल्द से जल्द यहाँ आइए। एकनाथजी फाफळे साहेब, आपले हार्दिक स्वागत। बाळासाहेब डोळे साहेब, आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल। हा, विकेटवर खेळायचं नाहीये। निमेश रेडकर हे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत। त्यांच्यासाठी बाबूशेठ वाडेकर 1000 आणि प्रवीण यांच्यासाठी संतोष पापळे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार आहे आणि प्रवीण कॅच साठी विजय निमकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे। हा, त्याचबरोबर निमेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन घ्या। एक 10 मिनिटात टॉसला घ्यायचं आपल्या आतमध्ये। हा ठीक, आता 7 मिनिटे बाकी आहेत। 4:45ला टॉस साठी आपल्याला रांगेत आतमध्ये जायचंय। हा, स्टेजच्या समोर लाईनिंग करण्यासाठी यायचंय। थोडंसं फ्रेश व्हा, पाणी वगैरे पिऊन घ्या। कमिटी सदस्य प्रवीण आणि निमेश आपण या ठिकाणी आपल्यासाठी पुरस्कार आहे। दादासाहेब पाटील कमिटी सदस्य, त्याचबरोबर सतीशजी देवकर, संजयजी झिमूर, सुधीरजी चव्हाण, अमितजी खातू, दैवतजी डोंगरे, सुनीलजी गंभीर सणी, दिगंबरजी पाटील, शैलेशजी शिंदे, संतोषजी सावंत, सचिनजी वारंगे, श्रीनिवासजी रत्नपारखी, अमोलजी हातनोटकर, त्याचबरोबर बाळासाहेब बोईनकर, त्यानंतर गंगाधरजी कोडते साहेब, नंदकुमार गिरी साहेब, विजयजी वरपे, शैलेशजी सोनकर, किरणजी इंगळे, प्रसादजी उतेकर, प्रणयजी माने, उदयजी साटम, विकासजी कंक, सचिनजी फदाले, सुकर्णजी भोर आणि निलेशजी कुंजीर या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत। आणि दोन्ही टीम आता रेडी राहायचे फायनल साठी। निमेश आल्या, त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन टाकू। निमेश आणि विनंती असेल बाबूशेठ वाडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार निमेशसाठी आणि त्याचबरोबरने संतोष फाफळे यांच्याकडून सुद्धा प्रवीणला 1000 रुपयाचा पुरस्कार आहे। आणि मॅन ऑफ द मॅच अजय मीना साहब के शुभ हाथों से ये पुरस्कार दिया जाएगा। दोनों टीम रेडी व्हायचे आता। हमारे बीच यहाँ मौजूद है कस्टम अप्राइजिंग ऑफिसर अजय जी मीना साहब, आपका तहे दिल से स्वागत है। और अजय जी मीना साहब हमारे बीच मौजूद है। निमेशला संतोष पापड़े सर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पुरस्कार निमेशला असेल। अजय जी मीना साहब, आपके शुभ हाथों से मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा। बाबूशेठ वाडेकर आणि संतोषजी फाफळे
यांच्याकडून असा 1,000 रुपयाचा पुरस्कार. त्याला 2,000 द्या, ते पण 1,000 द्या आणि अजून 1,000 द्या. प्रवीणचे राहू दे. निमेश रेडकर, मैन ऑफ द मैच. क्या जबरदस्त परफॉर्मेंस रहा है निमेश का, और उसी के लिए मैन ऑफ द मैच का किताब से नवाजा जाएगा निमेश रेडकर. कैच प्राइज और बैटिंग के लिए 1,500. हाँ इकडे प्रवीण, आपके लिए भी 1,500 रुपयाचा पुरस्कार आहे. आपले देखील मनापासून आभार. आणि 5 मिनिटातच आपण रेडी होऊयात फायनल मॅच साठी. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे सन इम्पॅक्ट क्लिअरिंग शिपिंग एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड, रामचंद्र राजमाने, संतोषजी फाफाळे, सचिनजी मोरे. आणि दुसऱ्या बाजूला वेदांत चॅलेंजर 11 सचिन फदाले, दत्ता भालेराव. भटवाडी विरुद्ध भटवाडी. ट्रॉफ्या दोन्ही घाटकोपरलाच जाणार आहे, फक्त कुणाच्या घरात जाणार आहे एवढं बाकी आहे. हा, दोन्ही टीम इकडे यायचे. सचिन फदाले टीमला इकडे घेऊन यायचे. मंगेश फदाले विरुद्ध फदाले अशी सुद्धा लढत आहे. आणि आपण या दोन टीम मध्ये अगोदर सुद्धा फायनल झाली. मला आठवतं ज्यावेळेला वेदांत चॅलेंजर जिंकली होती. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय, आणि माझ्या मते ती फायनल सुद्धा सन इम्पॅक्ट विरुद्ध वेदांत चॅलेंजर अशीच झाली होती. आणि आज काही वर्षानंतर पुन्हा त्याच दोन टीम मधील खेळपट्टीवर प्लीज, खेळपट्टीवर खेळू नका. आपले सदस्य खेळपट्टीच्या बाजूला खेळा. लहान मुलांना विनंती आहे, खेळपट्टीवर कोणी खेळायचं नाहीये. सुभाष औटी यांच्याकडून निमेश रेडकर यांच्यासाठी 2,000 रुपयाचा पुरस्कार. औटी साहेब हायशिशवाले. हा, मंगेश फदाले यांच्यासाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार. आणि प्रवीण जाधव यांच्यासाठी देखील 1,000 रुपयाचा पुरस्कार. सुभाष औटी, हायशिश आणि बाबूशेठ वाडेकर यांचे 1,000 रुपये सुद्धा निमेशांना पुरस्कार दिला गेलेला आहे. तसेच राम राजमाने यांच्याकडून संतोष पापळे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचा पुरस्कार असे फिटंफट. तर फायनलसाठी आपल्याला तयार व्हायचे. काही क्षणातच आपण रेडी होतोय.
सर आपसे विनती है जल्द से जल्द यहाँ आइए। नितिन सर। हा सगळ्यांना विनंती आहे सर्वप्रथम आपण भारताच्या राष्ट्रगानासाठी तयार होतोय। आपल्या आहेत त्या ठिकाणी जागेवर उभे राहा। कॅप परिधान केले असेल तर त्या रिमूव्ह करा। डीजे मास्टर आपण रेडी आहात? सगळ्यांना विनंती आहे आपल्या भारताच्या राष्ट्रगीतासाठी आपण आहेत त्या ठिकाणी जागेवर उभं राहायचं। सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांना मैदानाच्या चौफेर सगळ्यांना विनंती आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय। एक साथ सावधान। अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शिव नामे जागे तव शिव आशीष मागे, गावे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत महाराज। तर सगळ्यांना विनंती आहे त्या ठिकाणी जागेवरच उभं राहायचंय। आहे तसेच सगळ्यांना विनंती आहे आपल्या सीएचसी मधीलच एक आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व कैलासवासी प्रकाश ठकाजी गायकवाड यांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं। तर त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी सगळ्या सीएच्या बांधवांना विनंती आहे, कारण खूप मोठं प्रस्थ होतं आपल्या सीएच्या बांधवांमधील, सर्वांना हेल्प करणारं देखील होतं आणि कित्येक कुटुंबांचा आधार देखील होतं। आज ते या ठिकाणी नाही आहेत, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। त्यामुळे आपण स्तब्ध उभे राहायचंय। ओम शांती, ओम शांती, ओम शांती। दोन्ही टीमच्या खेळाडूंची ओळख करून देण्यासाठी सगळ्या मान्यवरांना विनंती आहे। आपण चारही मान्यवर साहेब सर आइए, दोनों टीम की पहचान यहाँ होगी। टीम आहे तिकडेच राहू दे, आपण यांना घेऊन जाऊ। तर ओळख करून द्या सगळ्यांनी। सचिन फदाले,
वेदांत चॅलेंजर या टीमने एकदा स्पर्धा जिंकली आणि सन इम्पॅक्टने सुद्धा एकदा जिंकलेली आहे. आणि या ठिकाणी या दोन बलाढ्य टीम अंतिम फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय मीना सर, नितिन सर, विनय कुमार सर और संतोष मोरे सर, उर्मी सिक्कीमचे सिपिंगचे सर्वा हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आज 13वे वर्ष आहे आणि 13व्या पर्वातील फायनल मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. संतोषजी मोरे साहेब आमचे या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक संतोष मोरे साहेब या ठिकाणी ओळख करून घेत आहेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हे आमचे तिन्ही अप्रायझिंग ऑफिसर, कस्टम अधिकारी या ठिकाणी ओळख करून घेत आहेत. या वर्षी फायनलमध्ये दाखल झालेत. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून काही क्षण मात्र क्रिकेटसाठी देतात आणि आज 13वं पर्व या ठिकाणी आलंय. सर आइए. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण यायचं आहे. या ठिकाणी संतोष मोरे सरांच्या शुभ हस्ते या फायनल मॅचचा टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस. दोन्ही कॅप्टनचा पहिला फोटो काढा ट्रॉफीच्या बाजूला. या इकडे मंगेश. नाही राहू दे तुम्ही. नाही राहू दे. संतोष मोरे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस या फायनल मॅचचा. एका बाजूला निशांत वर्तक, एका बाजूला मंगेश फदाले, एका बाजूला राम राजमाणे, सचिन मोरे आणि संतोष फाफळे, एका बाजूला सचिन फदाले आणि दत्ताशेठ भालेराव. फायनल मॅच टॉस केला जातोय. टॉस का बॉस कोण होणार. टॉस जिंकलाय या ठिकाणी सन इम्पॅक्ट्सने. टॉस जिंकून निर्णय काय असेल मंगेश. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा पहा. मंगेश फदाले 7व्यांदा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. म्हणजे 13 पैकी 7 फायनल खेळतायत. कसं वाटतंय फायनल पर्यंत आल्यात आणि आता काय विश्वास आहे या मॅच मध्ये. माझे सगळे सहकारी खेळाडू चांगला परफॉर्म करतात, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. आणि या वर्षी देखील जर पाहिलं तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. आणि सचिन फदालेंच्या टीमकडे जाऊयात. निशांत, बॅटिंग तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं. फलंदाजीच केली असते सर. फलंदाजीत केली असती. कसं वाटतंय ॲज अ कॅप्टन फायनल खेळतायत, कसं वाटतंय. खूप बरं वाटतंय कारण खूप वर्षापूर्वीपासून आम्ही फायनल जिंकलो होतो. त्याच्यानंतर आता आम्ही फायनलला पोहोचलो. खूप इच्छा होती की सचिन दादा, जितू सर, जितू शेलके आणि त्यांची जी मित्र जे आहेत आम्हाला जे सपोर्ट करतात त्यांना मॅच जिंकून द्यायचं होतं आणि प्रयत्न करेन फायनल जिंकायचं सर. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहे. तर या ठिकाणी न्यूज अशी आहे, टॉस जिंकलाय सन इम्पॅक्ट्सने. टॉस जिंकून निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी बॅटिंग करण्याचा आणि सचिन फदाले आणि कंपनी आमंत्रित केलं या ठिकाणी प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी. त्यामुळे काही क्षणातच फायनल मॅच 5 ओव्हरचीच मॅच असेल याची नोंद. अंपायर इकडे आहे. एक विशेष सन्मान आपण पंचांचा करत आहोत. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या पंच
संदीप वारके सर या. अंपायर, कॉमेंटेटर या सगळ्यांना विनंती, आपण या ठिकाणी या. अमोल गायकवाड सर, अमोल गायकवाड सर, आपण या ठिकाणी यायचंय. अमोल गायकवाड सर, आपणास विनंती, आपण पंचांना या ठिकाणी या. संदीप फाळके साहेब. विनंती असेल, चारही अंपायर, तिन्ही अंपायर, 4 कॉमेंटेटर आपण खाली यायचं आहे. त्याचबरोबर लाईव्ह कव्हरेज प्राप्ती आपला एक प्रतिनिधी इकडे पाठवा. आणि डीजे मास्टर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. ग्राउंड्समन आपणास देखील विनंती आहे, आणि कॅमेरामन श्रेयस आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. अण्णा आपण देखील यायचंय. अण्णा, बंटी शेठ गुंजाळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बंटी शेठ, आपलं देखील हार्दिक स्वागत. या सगळ्या मी मान्यवरांना विनंती, आपण या ठिकाणी यायचं आहे. गायकवाड साहेब, त्याचबरोबर फळके साहेब, आपण सगळ्यांनी या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते काही सन्मान या ठिकाणी केले जाणार आहेत. सर्वप्रथम पंच संदीप वारके सर, हेमंत कोळी सर, आणि त्याचबरोबरीने विनंती असणार आहे या ठिकाणी सचिन सावंत सर. सर या लवकर. संदीप वारके सर. हा, 5 मिनिटात मॅच सुरू होणार आहे. त्या अगोदर काही सन्मान आहेत. संदीप वारके सरांचा सन्मान या ठिकाणी. हा, तर या ठिकाणी सन्मान केला जातोय पंच संदीप वारके सर यांचा. त्याचबरोबरीने तिच्या वतीने आपण जे चांगलं काम केलं त्याबद्दल एक वेगळा 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. पंच हेमंत कोळी सर. हा, हेमंत कोळी सर, आपण देखील या ठिकाणी यायचंय. हा, 1000 रुपयाचा पुरस्कार, 1000 रुपयाचा एक विशेष पुरस्कार सुद्धा आहे. आमच्या सगळे अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा फाळके साहेब, त्याचबरोबरने गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. पंच सचिन सावंत सर. पंच सचिन सावंत सर या. त्याचबरोबरने प्राप्ती लाईव्ह आपण देखील यायचंय. पंचांचा सन्मान इकडे केला जातोय. अण्णा 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 इधर आ जाओ. सचिन सावंत सर, प्राप्ती लाईव्ह 1000 रुपयाचा विशेष पुरस्कार सुद्धा दिला जातोय, आणि त्यांचा सन्मान. 1000 रुपयाचा विशेष पुरस्कार सुद्धा, आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा सन्मान देखील केला जातोय. त्याचबरोबरने या ठिकाणी डीजे 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 मास्टर आपण या. डीजे मास्टर आपल्यासाठी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आहे, आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी एक सन्मान चिन्ह देखील. सचिन, 1000 रुपयाचा विशेष पुरस्कार डीजे मास्टर यांना दिला जातोय. अण्णा या. अण्णासाठी 2000 रुपयाचा विशेष पुरस्कार दिला जातोय. दरवर्षी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेताना पाहायला मिळतात. हा विशेष पुरस्कार आहे. आपल्या कामाने प्रभावित झाल्यामुळे कमिटीच्या वतीने हा विशेष पुरस्कार इकडे दिला जातोय. त्याचबरोबर कॉमेंटेटर प्रवीण गायकवाड सर या. अण्णासाठी आणखी एक पुरस्कार आलाय. संजय जिमूर यांच्याकडून 500 रुपयाचा आणखी एक विशेष पुरस्कार असा अण्णासाठी 2500चा विशेष पुरस्कार आहे. कॉमेंटेटर प्रवीण गायकवाड आपण यायचे. आपल्यासाठी 2000 रुपयाचा पुरस्कार आहे, विशेष पुरस्कार. कॉमेंटेटर प्रवीण गायकवाड यांच्यासाठी 2000 रुपयाचा विशेष पुरस्कार. संतोष पंडितजी आपण या. आपल्यासाठी विशेष पुरस्कार आहे 2000 रुपयाचा. स्कोरर आपण यायचे. स्कोरर लवकर या. 2000 पंडितजी यांच्यासाठी स्कोरर या. पीच क्युरेटर रोशन भाऊ. पीच क्युरेटर रोशन भाऊ यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. त्याचबरोबर कॉमेंटेटर जयेश भोसले आपण यायचे. आपल्यासाठी देखील 2000 रुपयाचा विशेष पुरस्कार असेल.
पिच क्युरेटर रोशन 2000 रुपयाचा विशेष पुरस्कार आमचे सगळे अतिथी मान्यवर या ठिकाणी देत आहेत. त्याचबरोबरीने स्कोरर आपल्यासाठी देखील एक विशेष पुरस्कार 1000 रुपयाचा आहे. 1000 रुपयाचा विशेष पुरस्कार स्कोररला देखील अधिक दिला जातोय. कॅमेरामन श्रेयस आपल्यासाठी देखील 1000 रुपयाचा पुरस्कार आहे.